स्नेनिल आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टर मधील पहिला जो राऊंड आहे तो लागलेला आहे. म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू वाला, आणि विथ इंटरव्ह्यूचा जो राऊंड आहे तो बाकी आहे. आणि तो आज लागेल अशी आशा होती, परंतु आज काही ते लागलेलं नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. पण उद्या किंवा परवा तो नक्की लागेल. म्हणजे सर्व काम या ठिकाणी अंतिम यादीचं जे काही आहे, अंतिम टप्पा तो पार पडलेला आहे. परंतु याद्या प्रकाशित व्हायच्या आहे. काही तांत्रिक अडचणी असतील किंवा इतर ज्या गोष्टी असतील त्या असतील. विद्यार्थी मित्रांनो, मुलाखत राऊंड जर आता लिस्ट लागणार आहे, मग विद्यार्थ्यांना त्यामध्ये सिलेक्शन जर झालं तर जाऊ की न जाऊ. माझं इकडे सिलेक्शन झालं आहे. पहिल्यांदा मला जॉईनिंग मिळालेली आहे 1ली ते 5वी करिता. नंतर वरच्या वर्गासाठी माझं सिलेक्शन झालं आहे, जायचं की नाही. 9वी ते 12वीच्या विद्यार्थी वर्गासाठी माझं सिलेक्शन झालेलं आहे. मुलाखतीला जर गेलं तर त्या ठिकाणी पैसे मागितले जातात. या सर्व गोष्टींचे प्रश्न, म्हणजे सर्व प्रश्न आहेत आपले. आणि या प्रश्नाचा जर विचार करतो म्हटलं तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की प्रत्येकाला गव्हर्नमेंट ही नोकरी असते. आणि या गव्हर्नमेंट नोकरीमध्ये आपल्याला माहिती आहे कोणताही ताण आपल्या मागे राहू नये हा कायमस्वरूपी आपण विचार केला जातो. आणि 1ली ते 5वीच्या शाळेचा जर विचार केला आपण, किंवा 1ली ते 8वीचा विचार जर केला तर या सरकारी शाळा जास्त आहेत. आणि बाकी 6वी ते 8वी किंवा 9वी ते 12वी या संस्थेच्या शाळा आहेत. मग तो आपल्याला माहिती आहे की डोक्याला ताप न व्हावा याकरिता आपण या सर्व गोष्टींचा विचार करत असतो. जरी तुम्ही, आता तुम्हाला माहिती आहे ऑप्टिंग आउटचा जो काही विषय आला होता, आणि तो विषय कशासाठी होता तुम्हाला माहिती आहे. ज्यांची निवड झालेली होती, म्हणजे ज्यांची निवड झालेली आहे, आणि त्यांच्यासाठीच हा यस किंवा नो हा ऑप्शन होता. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी इंटरव्ह्यू साठी यायचं आहे की नाही आहे. यस करणाऱ्यांनी यस केलं, ज्यांना जायचं आहे त्यांनी यस केलं, ज्यांना नाही जायचं आहे त्यांनी नो म्हटलेलं आहे. मग यात विचार केलेल्या विद्यार्थ्यांनी असे प्रश्न विचारतात विद्यार्थी, की माझं इथे सिलेक्शन झालेलं आहे, आणि 6वी ते 8वीचं म्हणजे माझं पहिल्यांदा सिलेक्शन झालेलं आहे, आणि 1ली ते 5वी साठी. आणि मग मला आता 6वी ते 8वी साठी माझं निवड झालेली आहे, किंवा मला जर कॉल आला तर मी जायचं की नाही आहे. म्हणजे तुमचं जर निवड झाली तर तुम्ही जाणार की नाही, तुम्ही जा. पण मग गेल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की तुमचं इकडे जो गेलेली नोकरी आहे, म्हणजे ही जी नोकरी आहे लागलेली, हे याचं काय होणार. तर तुम्हाला सरळ माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, की कोणत्याही गोष्टीचा एकदा जॉईनिंग झाल्यानंतर पुन्हा जॉईनिंग करायचं असेल तुम्हाला तर आधी राजीनामा द्यावा लागतं. मग ह्या राजीनामा जेव्हापर्यंत तुम्ही देणार नाही तेव्हापर्यंत तुम्हाला तिथून कोणी काढणार नाहीये. म्हणून तुम्हाला जर 6वी ते 8वी साठी जॉईन व्हायचं असेल तर आधी इकडे राजीनामा द्यावा लागेल. आणि नंतर मग तुम्हाला संस्थेमध्ये किंवा कुठे 6वी ते 8वी असेल तिथे जॉईन होता येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही तिथे सिलेक्शन होऊन जर गेले नाही तर तुमची जी पद आहे, तुमचं जे काही आता पोस्टिंग आहे ती तुमची जशी आहे तशीच राहणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, याचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे. मग जे विद्यार्थी कधीच गेलेले नाहीये, म्हणजे त्यांची कुठंच निवड झालेली नाहीये, याही राऊंड मध्ये पहिल्या राऊंड मध्ये झालेलं नाहीये, आणि आता पण झालेले नाहीये, म्हणजे आता जे होणार आहे इथं पण झालेलं नाहीये, मग ते विद्यार्थी कुठे जातील. त्या विद्यार्थ्यांना जे काही समोरचं जे काही होणार आहे, म्हणजे 10% जो काही राऊंड होणार आहे, म्हणजे सेकंड फेज होणार आहे, त्यासाठी ते लायबल असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि ज्यांचं इथे सिलेक्शन झालेलं आहे, आणि इथे सिलेक्शन होऊन जर दुसऱ्या ठिकाणी जर सिलेक्शन झालं असेल आणि गेले नसतील, किंवा आता जे सिलेक्शन होईल आणि त्या ठिकाणी जर तुम्ही गेले नसेल, त्यांचा मात्र त्या ठिकाणी विचार केला जाणार नाही आहे जर गेले नसतील तर. म्हणून ज्यांना इंटरव्ह्यूला जायचं आहे त्यांनी यस केलेलं आहे त्यांनीच जा. ज्यांनी यस केले असेल तरी जाऊ नका. कारण त्या ठिकाणी जर तुमची निवड झाली असेल आणि तुमच्याच कास्टमधला एखाद्या, म्हणजे तुमची जर निवड झाली असेल, आता तुमचे जर निवडीसाठी तुम्ही जाणार असाल, मुलाखतीसाठी जाणार असाल, तर तुमच्याच कास्टची एखादी जागा त्या ठिकाणी दुसरा विद्यार्थी लागायचा तर आपले त्या ठिकाणी निवड होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, याचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे. म्हणून ज्याला जायचे आहे त्यांनी तुम्ही जाऊ शकता, ज्यांना नाही जायचे ते नाही जाऊ शकत. आणि महत्वाचा मुद्दा की सेकंड फेजचा जो काही विचार आपण करत आहोत, ज्यांच्याकडे खूप विद्यार्थी विचार करतात सर 10%चं काय आहे, 10%चं काय आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आता आज जर लिस्ट लागली किंवा उद्या जर लिस्ट लागली तर इथपासून 15 दिवस जे काही आहेत ते 15 दिवस समजा लिस्ट आणि बाकीच्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी करण्यासाठी लागेल. नंतर तुम्हाला माहिती आहे की 15 ते 20 दिवसांनी आचारसंहिता म्हणजे एका महिन्याने आचारसंहिता लागेल. या सर्व गोष्टीचा जर विचार करतो म्हटलं तर सरकारवर डिपेंड आहे ते. आणि तुम्हाला माहिती आहे मधातच केसरकरांनी आता आणलंय की जिल्हावाईज जर तुम्ही भरती जर घेत असाल, किंवा बोगस म्हणजे जे काही टीईटी धारक विद्यार्थ्यांची काही डिमांड आहे, आणि म्हणजे टीईटी नाही आपले डीएड धारक जे टीईटी पास होऊ शकले नाही आहेत, टेट पास होऊ शकले नाहीत, विचार करा तुम्ही. म्हणजे एवढी 30,000ची भरती काढून सुद्धा हे विद्यार्थी पास होऊ शकले नाहीत. हे सरकारवर दबाव आणून या सर्व गोष्टी करत आहेत. पण यामुळे हे भरती थांबू पण शकते समोर. म्हणजे नक्कीच भरती होणार आहे, कारण भरती कशासाठी होणार आहे हे तुम्हाला माहिती आहे. भरती होईल
कारण भरती होणारच आहे. त्याच्या मागचा उद्देश काय आहे की ज्या ठिकाणी ज्या संस्था होत्या, ज्या संस्थांनी स्वतःच्या जागा बिंदू नियमावली तयार केलेली नव्हती, ज्या जागा पेंडिंग होत्या, त्या जागा या पवित्र पोर्टलमध्ये ऍड केलेल्या नव्हत्या. त्याच्यामुळे त्या जागांसाठी ही 10% भरती होणार आहे. मग 10% भरतीचा मुद्दा जर होणार असेल तर तुम्ही विचार करा की ते धूळ खात राहील तो मुद्दा. कारण हे जे म्हणतात नवीनच मुद्दे आता तोंड काढत आहेत वर, तुम्ही विचार करा, ही वास्तविकता आहे. आणि शासनावर कसा भरोसा ठेवायचा हाही एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि जे 2017च्या भरतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना विचार करा, ज्या विद्यार्थ्यांना माहिती आहे की एकदाची भरती झाली तर हो झाली, नंतर 5 वर्ष कोणी थांबू शकत नाही. सध्याच्या याच्यात कोणीच थांबू शकत नाही 5 वर्ष, कारण सर्वांना नोकरी पाहिजे आहे. 5 वर्षामध्ये कुठल्या कुठे जाते. 2017च्या विद्यार्थ्यांना माहित आहे, ज्यांना 131 140 मार्क्स आहेत, म्हणजे ज्यांना 131 121 असे मार्क्स असलेले विद्यार्थी आहेत जे बाहेर आहेत, म्हणजे ज्यांना नोकरी लागलेली नाही आहेत, असे पण काही विद्यार्थी आहेत. पण आता त्यांना स्कोर येऊ शकलेला नाहीये, असेही विद्यार्थी आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचा सुद्धा विचार करायचा आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी विचार करायचा आहे की जर आता भरतीमध्ये होत असेल आपलं तर नक्कीच जॉईन करून घ्या. मग ते संस्थेचे असो की कोणतीही असो. या सर्व विद्यार्थ्यांना माझं हीच एक इच्छा आहे आणि एक तुम्हाला सांगू इच्छितो, एक विनंती आहे विद्यार्थ्यांना की पुढच्या फेजचा विचार न करता इथे जी नोकरी भेटत असेल तुम्हाला, संस्थेचं असो, 6वी ते 8वीचं असो की इतर कोणती संस्थेचं असेल, पण जॉईन व्हा. नंतरची नंतर तुम्हाला बघता येईल 10% मध्ये, परंतु आता जॉईन व्हा विद्यार्थी मित्रांनो, कारण याशिवाय पर्याय नाही. कारण भरती सरकार करेल की नाही याच्यावर अजिबात भरोसा नाही. अंधारात वाटतं या सर्व गोष्टी. जर यासारख्या जर गोष्टी होत असेल की सरकारने जे बोलले आहेत की नंतर तुम्हाला माहिती आहे की कंत्राटी भरतीच्या जाहिराती ते काढतील. म्हणजे कंत्राटी भरतीच्या संदर्भात ते बोललेले आहेत की शिक्षक जर कमी होत असतील तर कंत्राटी भरती 20,000 रुपये देऊन कंत्राटी भरती भरली जाईल. मग अशा जेव्हा गोष्टी सरकारच्या सानिध्यात येत असतात किंवा समोर येत असतात, तेव्हा सरकार या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करत असतं आणि भरती पण दूर जाते. कारण तेव्हा ते 20,000 मध्ये शिक्षक सेवक म्हणून किंवा शिक्षक म्हणून काम करणारे मुलं किंवा विद्यार्थी त्यांना मिळत असतात. त्यावेळेला कोणताही प्रश्न येत नाही आणि त्यावेळेला शिक्षकाची गरज नसते. मग अशा वेळी पुन्हा ते हळूहळू गती मंदावली जाते. मग या सर्व गोष्टीचा आपल्याला सुद्धा विचार करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून हा व्हिडिओ बनवला होता. त्यात अजून एक प्रश्न असा आहे, डॉक्युमेंटच्या संदर्भात डीव्ही जे आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, यामध्ये टीसीचा जो मुद्दा आहे, टीसीचा मुद्दा असो की नावामध्ये जर तुमच्या चुकी असेल किंवा स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा काही गडबड असेल किंवा आडनावामध्ये कुठेतरी चुकी झालेल्या असेल किंवा तुमच्या स्पेलिंग मध्ये चुकी झालेली असेल, तर या सर्व गोष्टींसाठी मी तुम्हाला सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो, घाबरून चालणार नाही किंवा काहीच होणार नाहीये. महत्वाचा मुद्दा की आपण ही जाणीवपूर्वक चुका केलेल्या नाही आहेत किंवा आपण शासनाला फसवत नाही आहोत. मग फसवत नाही आहोत, तुम्ही ह्या चुका आहेत याला व्हेरीफाय करताना आपल्याला निदर्शनात जर आल्या तर आपल्याला ते काढून घेतील, हे डोक्यात ठेवू नका. महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतोय की जिथं जिथं नाव तुमचं चुकलेलं आहे, जिथं जिथं स्पेलिंग मिस्टेक आहे, वडिलाचं असो, आईचं असो किंवा तुमच्या स्वतःचं असो, तर विद्यार्थी मित्रांनो याला ऍफिडेविट करून घ्या. तहसीलमधून ऍफिडेविट करा, जिल्ह्यातून ऍफिडेविट करा की नामे मी हाच आहे किंवा याच्यात मिस्टेक आहे, ज्या ज्या याचे मिस्टेक आहे त्यांची झेरॉक्स त्याला जोडून तुम्ही एक शपथपत्र लिहून घ्या, 100 रुपये स्टॅम्प पेपर, आणि तोच शपथपत्र तुम्हाला नोकरीला कामी येणार आहे आणि त्या ठिकाणी ज्या चुका आढळल्या त्या ठिकाणी दाखल करता येते किंवा देता येईल. मुद्दा दुसरा की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेला तुम्हाला टीसी लागतंय. मग तुम्ही जर एज्युकेशन पहिल्या वर्गापासून तर आतापर्यंत जर तुम्ही शिक्षण घेत असाल तर टीसी तुम्हाला माहिती आहे ट्रान्सफर सर्टिफिकेट आहे. एका शाळेतून दुसऱ्या शाळेत, दुसऱ्या शाळेतून तिसऱ्या शाळेत असं ट्रान्सफर होत असतं. त्याच्यामुळे तिचं नावच टीसी आहे. तर ते तुमच्याकडे काही ओरिजिनल नसणार आहे. मग तुम्हाला ओरिजिनलच लागतं का असा पण विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. ओरिजिनल लागत नाही आणि ओरिजिनल जरी पाहिजे असेल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की ओरिजिनल टीसी जी पाहिजेच असं नाही. टीसी यासाठी पाहिजे असतं की डेट ऑफ बर्थ जे तुमचे आहे ते ओरिजिनल असते टीसीवरच. कारण टीसी पहिल्या वर्गापासून टीसीवर त्याची नोंद केली जातं, तर शेवटपर्यंत त्याची ते डेट ऑफ बर्थ असते, कोणतीही चूक त्यामध्ये नसते. म्हणून ते डिपार्टमेंटला ते गरजेचे असते. मग तुम्हाला माहिती आहे की डेट ऑफ बर्थ कुठे असते, एक टीसीवर ओरिजिनल असते, नंतर तुमच्या बोनाफाईडवर ओरिजिनल असते आणि नंतर तुमच्या 10वीचं जो काही प्रमाणपत्र असते, म्हणजे मार्कशीट नाही प्रमाणपत्र, त्यावर सुद्धा तुमची डेट ऑफ बर्थ असते. हे सर्व ऑथेंटिक डॉक्युमेंट आहेत. बोनाफाईड, 10वीचं प्रमाणपत्र आणि बोर्ड सर्टिफिकेट आणि तुमची टीसी. तर यापैकी टीसीचं नसेल तर मग टीसी नाही तर तुम्हाला बोनाफाईड भेटते. जर तुमचे ऍडमिशन नसेल एखाद्या कॉलेजमध्ये आणि तेही जर तुमच्याकडे नसेल आणि ही जर नसेल तर तुम्ही जर टीसीच त्यांना पाहिजे असेल तर तुम्ही दुय्यम प्रत कोणत्याही वर्गाची तुम्ही काढून ठेवू शकता. 4थ्या वर्गाची असेल
किंवा 10व्या वर्गाची टीसी तुम्ही दुय्यम प्रत सुद्धा काढून देऊ शकता. कारण आम्ही ज्या वेळेला आम्ही डॉक्युमेंट व्हेरीफाय केलेलं आहे, आमचं ऍडमिशन असल्यामुळे आम्ही ना बोनाफाईड दाखवलेले आहे ना ओरिजिनल टीसी. तर आम्ही 10वीची टीसी न देता आम्ही 4थीच्या वर्गाच्या टीसीवर सुद्धा आम्ही जॉईन झालेलो आहोत विद्यार्थी मित्रांनो. हे सुद्धा तुम्हाला सांगतो. नावामध्ये चुका असतानाही कोणताही प्रॉब्लेम आलेला नाही. ऍफिडेव्हिट ठेवून तुम्ही समोरची जी काही प्रोसिजर आहे ते प्रोसिजर करू शकता. याकरिता हा जो व्हिडिओ आहे, अजून काही जर प्रश्न असेल तुमचे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता विद्यार्थी मित्रांनो. आणि भरतीच्या संदर्भात अजून काही जे अपडेट आहे, मुलाखतीच्या संदर्भातले अपडेट आहे, ज्या काही गोष्टी असतील मुलाखतीच्या संदर्भातली त्या सुद्धा, मुलाखत कशी द्यायची आहे, काय करायचं आहे, मुलाखतीच्या दिवशी काय करावं लागेल आपल्याला डोक्यातनं कोणत्या गोष्टी नकारात्मक काढायच्या आहे, सकारात्मक बुद्धीने आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे, या सर्व गोष्टींचा जो काही अपडेट आहे हे आपल्याला कायमस्वरूपी आपल्या या चॅनलवरती मिळत जाईल. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा जर बघत असाल तर सबस्क्राईब करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे हा लाईक करा आणि शेअर सुद्धा करा. धन्यवाद.